बातमी आता मोठी आणि महत्त्वाची ती म्हणजे धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आलेले आहे। बच्चू कडू या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। तर आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम उलटे होतील असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। बांधव व शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्याला घेऊन आज बच्चू कडू आहे जे वाळा आंदोलन करणार आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर संपूर्ण जे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। हे आंदोलन आमच्या रक्तातच आहे। मी मंत्री असताना हे आंदोलन केलं, या 5 वर्षात सत्तेत होतो तरी 15 आंदोलन आमच्या नावावर आहे। त्याच्यानं ह्या रक्तातला गुण आहे। जे हक्काची लढाई आम्ही लढत असतो, जाती धर्माच्या नावावर आम्ही कधी समोर जात नाही, परंतु व्यवस्था तसे नेऊन टाकते म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आता करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून राजकारण न करता, पोलिसाचा दबाव न टाकता या मागणीकडे गरजेनुसार लक्ष द्यावं आणि मग दडपशाही झाली तर मग त्याचे परिणाम मात्र उलटे होईल। आता इशारा देऊन नाही, आम्हाला आता हजर झालो, सरकार काय विचार करते माहीत पडतं, नाही झालं तर आम्ही टप्प्याटप्प्यानं। तर आपण बघितलं यावेळेस शेतकऱ्यांची मागणी आणि कडूंचा इशारा पाहायला मिळालेला आहे आणि यावेळेस बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण पाहिलेलं आहे। बच्चू कडू हे अतिशय आक्रमक भूमिकेमध्ये सध्या तरी बघायला मिळत आहे। अमरावतीमधली ही संपूर्ण दृश्य।